दुःख या अवस्था आहेत कालखंडाच्या. आनंद हा स्थिरभाव आहे जीवनाचा, तो असावा. गीतेचा अभ्यास आपण करू अथवा न करू, पण एक नक्की, गीता हे आनंदाचं वरदान आहे. आयुष्यात संपन्नता अनुभवायची असेल तर श्रीमद भगवद्गीता जरूर अभ्यासावी. सर्व काही आहे परिपूर्ण विचारात. सोलमेट हा शब्द वाचण्यात आला. भाग्याचा तो दिन जाणवला. जग जिंकणं हे सोपं कदाचित, आत्मसात भावनेनं जगणं यात अप्रतिम सौंदर्य आहे. कुणाची साथ? जो आपल्यासह जगतो, जो आपल्यासह आहे, तिथे दुजाभाव संपून जातो. दुजाभाव ओसरला की सोपं होतं सारं काही. खरोखर मानवी संबंधात स्पर्धा नसते, किंबहुना नसावी. असते ती जगण्याची ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? तर प्रेरणा स्रोत. तर जगण्यासाठी वस्तूंची आवश्यकता असते का, की माणसांची, मित्रत्वाची, सहजीवनाची? वस्तूतला आनंद हा क्षणिक असतो. वास्तवातला आनंद हा माणसांबरोबरच असतो. कुणी म्हणालं वास्तू ही वस्तू नाहीये तर भावना आहे. जिथं आपलं वास्तव्य होतं ती वास्तू. आपली संस्कृती मोठी नाविन्यानं नटलेली आहे. आपण अनेक गोष्टींची पूजा करतो. शस्त्रपूजन, सरस्वती पूजन, लक्ष्मी पूजन, भूमिपूजन. पूजनात पूज्य भाव आहेत. आनंदानं जगायचं ठरवलं की जग नितांत सुंदर होऊन जातं. ईर्ष्या उरतच नाही. इथे युग भावनेतला आनंद गवसतो. कारण काय, की जे असतं ते गवसतं, शोधावं लागत नाही. ते आपल्यापाशी असतं, सर्वदूर पसरलेलं असतं, सर्वस्पर्शी असतं. जे असतं ते सांगावं लागत नाही, म्हणून आनंद हा सांगावा लागत नाही. त्याचा सांगावा मनामनातून येतो. सप्तरंगी इंद्रधनुष्य जसं आकाशी उमटतं, तसा आनंद मन आकाशात नांदतो. नांदतो देव हा आपुल्या अंतरी, ही अभिमानाची नशा नाही रे चांगली. खोटा अभिमान सरला की आनंदाचा ठेवा आहे. आकाशात झेप घेतली की गरुड समजतो, आणि गरुड समजला की पावसाचा खरा अर्थ समजतो. गरुड पावसाच्या पाण्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी मेघांच्या वर उडत जातो. तसं आनंदाचं रूप आहे. उंच आणि उत्कट, प्रगल्भ आणि प्रफुल्लित. सिंधू सागराचं वैभव आहे आनंदात. आनंदाचे भाव जाणलेला माणूस अडवणूक करत नाही सृजनांची. आनंदाचं मन जाणलेला माणूस तत्पर असतो समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंदाचं दर्शन व्हावं म्हणून. काय हे माणूस डिप्लोमासी करेल तर तो स्वतःलाच फसवेल. जे आहे जसं आहे तसं जगूया ना, असा विचार केला की प्रयत्नांनाही बळ येतं. जगणं शाश्वत होतं. तर आत्मस्थ भावना जगावी. नित्य नवा दिवस जागृतीचा असं करावं. द सोलमेट या लेखाचा लेखक जो कोणी होता, त्यानं आनंदाचे सर्व भाव व्यक्त केले. मनाचा धर्म सांगितला. चैतन्य स्वरूप. बाजारी मोजून पाकळ्या, हिशेब सगळे होताना.